नमस्कार. आपण पाहता युट्यूब चॅनल ग्रामीण घटना, प्रतिनिधी निलेश कुमकर. आपण या कोरडी गावामध्ये आश्रम शाळेमध्ये जवळजवळ आदिवासी समाजाचा 10 विवाह आज संपन्न होत आहे आणि तो अगदी मोफत. आपले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कार्यसम्राट माननीय बाळासाहेब दांगट यांच्या माध्यमातून होत आहे. तरी आपण त्यांना एक प्रश्न विचारूया की हे नियोजन कसं काय केलं सर? तुम्ही का आज 10 मोफत विवाह करताय? तुम्ही तुमचं नियोजन काय? आमच्या शिवप्रेरणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनुदानित आश्रमशाळा कोळवाडी या ठिकाणी आदिवासी समाजाची लग्न व्हावी अशी माझी फार दिवसापूर्वीची इच्छा होती. ते सुद्धा मोफत व्हावी. आणि आता संपूर्ण ज्याला जे पाया सुविधा असतात त्या सर्व पाया सुद्धा आता झालेल्या असल्यामुळे यावर्षी हा योग आलेला आहे. आणि 10 आम्ही 11 करणार होतो, परंतु 10 जणांचा शुभाव आज दिनांक 7 मे रोजी होत आहे. आणि यासाठी आम्ही हा मोफत शिवविवाह करणार आहे. आणि नंतर मला समजलं की शासनाची एक योजना आहे, कन्यादान योजना, त्याच्या माध्यमातून प्रत्येक जोडप्याला 25,000 रुपये मिळणार आहेत. आणि ते 25,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि याशिवाय आमच्या मिसेस मंदाकिनी दांगट यांनी सांगितले की आपण कन्यादान सुद्धा करायचं. आपल्याला मुलगी नाही तर आपण कन्यादान करूया. आणि कन्यादानाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी बरंच काय आणलेलं आहे. साड्या, 5 भांडी, परत काय सगळं मंगळसूत्र, हे ते सर्व काही आणलेलं आहे. आणि मुलांसाठी सुद्धा, वरांसाठी सुद्धा त्यांचा ड्रेस आणलेला आहे. आणि अशा प्रकारे हा सामूहिक शिवविवाह आम्ही शिवसेना संस्थेच्या माध्यम शिवप्रेरणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज साकार होत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. अतिशय चांगली वराडी मंडळी येत आहेत. ती मंडळी खुश आहेत, याचाही आम्हाला आनंद आहे. आज संध्याकाळी प्रमुख पाहुणे म्हणून शरददादा सोनवणे येणार आहेत, रामजी रेपाळे साहेब येणार आहेत, आदिवासी समाजाचे जे वरिष्ठ नेते ते येणार आहेत, आपल्या सभापतीताई येणार आहेत, नगराध्यक्ष येणार आहेत, आणि या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनाही आम्ही आमंत्रित केले आहे. त्याशिवाय तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे. अशा प्रकारचा हा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि याचा एकही पैसा आम्ही करून घेतला नाही. त्याचा आम्ही शिवप्रेरणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमच्या ताई ह्या करणार आहेत. आता आजचं हे नियोजन आहे, हे नियोजन तुमचं सर लोक बघतात, तुम्ही बघता? नाही, हे नियोजन सर्व आमच्या शिवप्रेरणा शिक्षण संस्थेचे आदिवासी शिक्षण संस्थेचे शिक्षक कर्मचारी, याशिवाय उमरेज येथील आपली एक शाळा आहे, धामणगाव येथे शाळा आहे, धामणगाव येथे शाळा आहे, आणि इंदेवर येथे शाळा आहे, त्यांचा सगळा स्टाफ हे नियोजन पाहत आहे. आणि त्याच्या जोडीला आमचे अक्षय हे नियोजक आहेत, तेही त्यांचे आम्ही घेत आहेत, ती मदत घेत आहे. जे मदत करतात त्यांची मदत आम्ही घेत आहे. धन्यवाद साहेब. तुम्ही आतापर्यंत एवढे जे सहकार्य केलं, अजून इथून पुढे तुम्ही असं सहकार्य करणार का? आता पुढच्या वर्षीची योजना कशी होती ती पाहूया. प्रतिसाद जर व्यवस्थित मिळाला तर पाहू. म्हणजे पुढच्या वर्षी कार्यसम्राट आमदार शिवनिर्भूषण आदरणीय डॉक्टर बाळासाहेब दांगट आणि शिवप्रेरणा शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय मंदाकिनी दांगट यांच्या संकल्पनेतून आधी खरं तर अनेक वर्षापासून दांगट साहेबांची एक इच्छा साहेबांनी आमच्यापाशी या ठिकाणी व्यतीत केली होती की आपल्याला 10 ते 11 लग्नांचा एक मोफत सामुदायिक विवाह सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खरं तर गेली साहेबांचा आता 73वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला आणि हा वाढदिवस 22 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी असतो. आणि त्या निमित्तानं आम्ही साहेबांकडे तो संकल्प मांडला होता. आपण इथून पुढच्या 5 वर्षामध्ये वेगवेगळे संकल्प जे समाजोपयोगी आपल्याला कामं या ठिकाणी करायचे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या वर्षीची सुरुवात साहेबांच्या आतूनच गेल्या अनेक वर्षापासून इच्छा होती की आपल्याला मुलगी नाही, पण अनेक लोकांचे आपण संसार उभे केले, परंतु मला एक मोफत सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आदिवासी समाजाचा तो होईल की ज्या गोष्टीचा या ठिकाणी गरजवंत लोकांना त्याचा फायदा होईल, त्या दृष्टीतून आपल्याला तो सोहळा या ठिकाणी साकार करायचा आहे. त्या दृष्टीने साहेबांनी तो संकल्प मांडला आणि तो सत्यात उतरवण्यासाठी शिवप्रेरणा शिक्षण संस्थेचे कोळवाडीच्या आदिवासी आश्रमशाळेचे सर्व शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी, साहेबांवरती प्रेम करणारा त्यांचा सर्व मित्रपरिवार, खरतर ज्ञात अज्ञात लोकांच्या विशेष सहकार्यातून आजचा हा सोहळा अत्यंत देखण्या पद्धती त्या ठिकाणी उभा राहिलाय. आणि अनेक लोकांचा एक गैरसमज होतो की अनुदान शासकीय मिळतं त्या पैशातून. तर त्याच्यातून एक तुम्हाला प्रामुख्याने एक अधोरेखित करून सांगायचंय, जे अनुदान शासनाच्या माध्यमातून जे काही मिळणार आहे ते अनुदान आपण नवरा नवरीच्या वडिलांच्या खात्यावरती ते